नमस्कार, मी गायत्रीच रेसिपीमध्ये आज आपण लाल ताज्या मिरच्यापासून एक नवीन मिरचीचा प्रकार पाहणार आहोत। पारंपरिक असा हा प्रकार आहे आणि लाल मिरची ही ओली बाजारात भेटते। या पद्धतीची असते आणि ही ओली असते। तर याचा एक मिरचूचा तोंडी लावायचा पोळी भाजी सोबत आपण हा प्रकार पाहणार आहोत। आरामशीर 10 ते 15 दिवस ही टिकेल असा हा पदार्थ आहे। तर याचं लोणचंही घातलं जातं, पण याचा मी एक नवीन प्रकार इन्स्टंट असा 10 ते 15 मिनिटात बनणारा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यासाठी लसूण पाकळ्या आणि मिरची घेतलेली आहे। ही स्वच्छ धुवायची आणि सुकून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही सुकवल्यानंतर याचे देठ काढून घ्यायचे आणि याला चाकूने बारीक बारीक अशा कट पाडून घ्यायचे आहेत या पद्धतीचे। तर यातलं बी काढायचं नाहीये, बी तसंच ठेवायचं आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बी यातलं काढून मग कट करून घेऊ शकता, पण त्यामुळे याची चव तिखट लागणार नाही। तर या पद्धतीचं कट करून घेतल्याच्या नंतर या लसूण पाकळ्या आहेत त्या पण आपण कट करून घेणार आहोत। तर ह्या कट करताना मी याचे तुकडे करणार आहे छोटे छोटे, म्हणजे हे तेलात तळले जातात आणि हे सॉफ्ट होतात लगेचच। तर या पद्धतीचे कट करून घेतले। लसूण सगळा कट करून घेतला। एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आणि यामध्ये मी हा धना डाळ घालणार आहे। धना डाळ घातल्याने याची चव छान लागते। तर हा बाजारात धना डाळ आपल्याला सोपसाठी जो लागतो पानपुड्यात ठेवतो तो भेटतो, तोच वापरलेला आहे। तर हा घेतला। आता यानंतर यामध्ये मी एक तवा गरम करून घेणार आहे आणि जिरं आणि सोप हे भाजून घेणार आहे। याचा वास छान लागतो, तर हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे। तर याचा कलर बदलेपर्यंत याला भाजवायचं आणि हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून धना डाळ सोबतच बारीक करून घेऊयात। तर धना डाळ ही भाजलेलीच असते, त्यामुळे तिला भाजायची गरज नाही। तर यानंतर याची बारीक पूड करून घ्यायची आहे। याची या पद्धतीची ओबडधोबड अशी बारीक पूड करून घ्यायची या पद्धतीची। आणि याच पॅनमध्ये मी आता तेल घातलं आहे। तेल 3 ते 4 चमचे घातलं। यामध्ये मोहरी घातली। मोहरी घालायची भरपूर। मोहरी फुटली की यामध्ये आता आपण लसूण पाकळ्या घालणार आहोत, ज्या की आपण कट करून घेतल्या। याचा कलर बदलतो किंवा हा छान खरपूस रंगापर्यंत तळून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण आता हा जो आपण मिरची कट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। तर ही मिरची आपण मऊसूद अशी फ्राय करून घेऊयात यामध्येच घालून। ही ताजी मिरची आपण भाजीच्या दुकानात इझिली अवेलेबल होती। तर तीच ती हिरवी मिरची खाण्यापेक्षा तुम्ही ही कधी लाल मिरचू करून पहा, मस्त आहे, चवही छान लागते। तर या पद्धतीचं याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे फ्राय झालं की यामध्ये ना हे धना डाळ, सोप आणि जिरा याचं पावडर घालून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं पावडरही घालू शकता। यामध्ये घातलं आहे मीठ। मीठ घालून याला मिक्स करून घेऊयात। मीठ हे 1 चमचा घातला आहे। धना पावडर घातला आहे। धना पावडर 1 चमचा घातलं। हळद घालायचं आहे अर्धा चमचा आणि आता हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून मीडियम गॅसवर आपण याला छानपैकी भाजून घेणार आहोत। तर जसं मिरचीचा ठेचा बारीक होतो त्या पद्धतीचं ह्याला भाजून घेतलं। यामध्ये मी व्हिनेगर घातला आहे। व्हिनेगरमुळे हे मिरचू 10 ते 15 दिवस छानपैकी जास्त काळ टिकून राहील, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत। आणि हे व्हिनेगर घातल्यानंतर याला लिंबाचा रसाची आवश्यकता लागणार नाही। लिंबू नसेल तरी ह्याला आंबट अशी छान चव लागते। आता हे मऊसूद असं छान मिरचू बनवून तयार झालं आहे। 5 मिनिटं आणखीन वाफेवर झाकून ठेवायचं आहे आणि
हे थंड करून एखाद्या भरणीत किंवा एखाद्या बाउलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि चवीला तोंडी लावायला ही तुम्ही मिरचू बनवून घेऊ शकता। रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।